विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. जर तुम्ही डिपार्टमेंट PSIचा अभ्यास करत असाल तर आपण आज या भागामध्ये भारताचा लाचलुचपत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 या कलमांचा अभ्यास करणार आहोत. कलम 2 व्याख्या, कलम 2 क निवडणूक, कलम 2 ख सार्वजनिक कर्तव्य, कलम 2 ग लोकसेवक, कलम 7 लोकसेवकाने त्याच्या पदाच्या नात्याने आवश्यक असलेले काम पार पाडण्यासाठी कायदेशीर वेतनाखेरीज अन्य परितोषण किंवा लाच घेणे, त्याबद्दल शिक्षा कमीत कमी 3 वर्ष व जास्तीत जास्त 7 वर्ष कैद आणि द्रव्यदंड. पो मस 42 किंवा वी किंवा प्रकरण क्रमांक 51/221/18 दिनांक 9/7/2018च्या परिपत्रकान्वये शिक्षेत बदल करण्यात आला आहे. कलम 11 लोकसेवकाने केलेल्या कार्यवाही संबंधित असलेल्या व्यक्तीकडून पैशाची लाच न घेता अनुचित लाभ घेणे, त्याबद्दल शिक्षा कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 5 वर्ष कैद आणि द्रव्यदंड. कलम 12 कलम 7 व 11 मधील व्याख्या केलेल्या अपराधांना अपप्रेरणा दिल्याबद्दल शिक्षा कमीत कमी 3 वर्ष व जास्तीत जास्त 7 वर्ष कैद आणि द्रव्यदंड. पो मस 42 किंवा प्रवी किंवा प्रकरण क्रमांक 51/221/18 दिनांक 9/7/2018च्या परिपत्रकान्वये शिक्षेत बदल करण्यात आला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. कलम 13 लोकसेवकाचे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन, त्याबद्दल शिक्षा कमीत कमी 4 महिने व जास्तीत जास्त 10 वर्ष कैद आणि द्रव्यदंड. सदर शिक्षा ही नवीन असून यात 31 ऑक्टोबर 2019च्या संदर्भानुसार बदल करण्यात आलेला आहे. कलम 17 तपास करण्यात प्राधिकृत व्यक्ती दिल्ली पोलीस निरीक्षक, मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि अहमदाबाद, सहाय्यक पोलीस आयुक्त, इतर ठिकाणी पोलीस उपअधीक्षक किंवा समान दर्जाचा अधिकारी, बेहिशोबी मालमत्ता पोलीस अधीक्षक व त्यावरील अधिकारी.